आखिरकार खैरी गांव में आतंक मचाने वाले लाल मुंह के बंदरों को पकड़ने में खैरी ग्राम पंचायत को सफलता प्राप्त हुई है। नागपुर जिले के कामठी तहसील अंतर्गत आने वाले खैरी में कई वर्षों से लाल मुंह वाले बंदरों का आतंक है। इन लाल मुंह वाले सैकड़ों बंदरों ने गांव में बुजुर्गों के साथ साथ बच्चों को भी कई बार काटा है। इससे गांव में भय का माहौल था। बच्चे, बूढ़े और गांव के नागरिक अपने घरों से बाहर निकलने से डरते थे। अब आखिरकार उन्हें राहत की सांस ली है। ग्राम पंचायत खैरी के माध्यम से एनजीओ और वन विभाग की मदद से वन विभाग की एनजीओ टीम ने इन लाल मुंह वाले बंदरों को रेस्क्यू करना शुरू किया और करीब 20 से 25 बंदरों को रेस्क्यू करने में सफलता हासिल की। इन बंदरों को वन विभाग के माध्यम से जंगल में छोड़ा जाएगा। वहीं बचे हुए बंदरों को जल्द रेस्क्यू किया जाएगा। इन बंदरों के रेस्क्यू से ग्रामीणों ने राहत की सांस ली। वन विभाग और खैरी ग्राम पंचायत ने आश्वासन दिया है कि बाकी बंदरों को भी जल्द से जल्द पकड़ लिया जाएगा। मी योगिता धांडे, सरपंच ग्रामपंचायत खैरी। इथे मागील 8-10 वर्ष झाले हा बंदराचा त्रास आहे। त्यामुळे म्हातारे, लहान मुलं यांना खूप यांचा त्रास सहन करावा लागला। म्हाताऱ्याच्या मागे धावून काही म्हाताऱ्या पडल्या, त्यांना पाय फ्रॅक्चर झाले, कोणाच्या लंगड्या घरी बसल्या आहे, मुलांना चावा घेतात। आम्ही हा अतिशय त्रास वाढला होता आणि खूप प्रयत्न केले। मागे एक टीम बोलावली पण होती, पण ते काही सक्सेस झाले नाही यांना म्हणजे पकडण्यात। मग आम्ही ही नीरजवरून टीम बोलावली आहे, हैदर अली म्हणून आहे ते। तर आम्ही त्यांना बोलावलं आणि त्यांनी यात पकडले, यश आलं त्यांना हे बंदर पकडण्यात। यात वन विभागानेही आमची मदत केली आणि जे भगवागर फॉरेस्ट हे फॉर्म्स कंपनीवाले जे मालक आहे रुस्तम भगवागर यांनी पण आमची पुरेपूर मदत केली आणि सदैव त्यांनी कॉपरेट केलं। ते सदैव मी केव्हाही त्यांना म्हटलं की सर हे प्रॉब्लेम आहे तर ते मला म्हणजे सहयोग करतात आणि मी खूप यांचा मनापासून आभार मानते की आज खूप मोठ्या म्हणजे खूप असं म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही इतक्या मोठ्या त्रासापासून त्यांनी वाचवलं। आज माझे वार्ड मेंबर होते ते सगळे आपल्या एरियात फिरायचे तर लोक त्यांना असे टोचू की बंदरायचं का करता तुम्ही, बंदरायचं का करता, आमच्या मुलाला मारलं तर आमच्या मुलाला चावा घेतला तर माझी सासू पडली, हेच त्यांचं होतं आणि आम्ही अतिशय त्रासून गेलो होतो। तर माझं खूप मनापासून आभार आहे यांना आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटना, आमचे हे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याच्या आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आणि हैदर अली यांना मिळून आम्ही हे मोहीम सक्सेस केली।